जे महिला विधेयक होतं ते कुठेतरी पारित होणार होतं, मात्र ते पारित झाल्यामुळे आज मुंबईमध्ये देखील महायुतीचा मोर्चा पार पडणार आहे. काय सांगू? एकतर काल मुख्यमंत्री महोदयांनी जे चॅलेंज केलं होतं की कुणी डिबेटसाठी यावं, त्यासाठी आदरणीय सुप्रियाताई सुळेंनी ती चॅलेंज स्वीकारलं. मला असं वाटतं समोरासमोर बसून त्याच्यावरती एकदा डिबेट होऊन जाऊ द्या यात, अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की आम्ही विरोधी पक्षातले सगळे आणि सत्ताधारी पक्षातले ह्याच्यावरती डिबेट करूयात ना. आणि महाराष्ट्रातल्या माता भगिनींना देखील कळेल की महिला आरक्षणाला कोणाचाही विरोध नाहीये. जे 2023ला पारित झालेलं आहे लोकसभेमध्ये, त्याच्यानंतर आत्ता जे आहे हे महिला आरक्षणासंदर्भामध्ये नाहीये, तर डिलिमिटेशनचं जे मतदारसंघांमधल्या डिलिमिटेशन संदर्भातला जो एकतर्फी निर्णय घेण्याचा सरकार प्रयत्न करतंय, त्या बाबतीमध्ये आज विरोधी पक्षाची जी भूमिका आहे ती सरकारने ऐकणं गरजेचं आहे. आणि आज विविध ठिकाणी मोर्चे काढून मला सगळ्यांना विचारायचं आहे की हे साध्य काय होणार आहे. तुमच्या भारतीय जनता पार्टीचीच सत्ता असताना मणिपूरमध्ये ज्या माझ्या माता भगिनींच्या बाबतीमध्ये जी घटना घडलेल्या आहेत त्या बाबतीमध्ये कुणीही त्यावरती बोललेलं नाही. ज्या महिला खेळाडूंनी आंदोलन केलं आणि आंदोलन करून त्यांना न्याय मागितला होता, त्यांना न्याय मिळाला नाही. आज महाराष्ट्रामध्ये ही काही वेगळी परिस्थिती असं नाही, अनेक महिलांवरती अत्याचाराच्या घटना ह्या समोर येत आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये कुणी बोलत नाहीये. आणि अशाही वेळेस माझं त्यांना देखील विचार आहे की फक्त महिला आरक्षणाचा मुद्दा करून तुम्ही कुठेतरी विरोधकांच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये संभ्रम तयार करण्याचा जो प्रयत्न करतायत ना, हा किती तुमचा म्हणतो ना दोघडेपणाचं उदाहरण आहे. कारण तुम्ही स्वतः किंवा तुमचे जे आज सत्ताधारी पक्षाचे सगळे नेत्यांना माझी विचारणा आहे की तुम्ही स्वतः लोकसभा आणि विधानसभेमध्ये किती महिलांना नेतृत्व दिलंय हो. गेल्या अनेक वर्षांचा ज्या काँग्रेसवरती तुम्ही टीका करतात ना, त्या काँग्रेसचा जर तुम्ही रेकॉर्ड काढला तर सगळ्यात जास्त महिला नेतृत्वांना संधी देणारा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आहेत. सगळ्यात जास्त महिला खासदार, महिला आमदार ह्या त्यांच्या काळात आलेल्या आहेत. तुमच्या काळातला आकडा तुम्हीच काढून बघा की किती नाव घेण्या इतपत महिला ना तुम्ही संधी दिलेली आणि त्या निवडून आलेल्या आहेत. यावरूनच देवेंद्र फडणवीस म्हटले की माझ्या स्तरावरील जोही कोणी नेता आहे मी डिबेट करायला तयार आहे. यावरूनच सुप्रिया सुळेंनी त्यांना सांगितलं, त्यांचं आव्हान स्वीकारलंय. काय सांगा? सुप्रियाताई सुळे आहेत, दुसऱ्या पक्षातल्या अनेक नेत्यांनीही त्यांना आव्हान केलेलं आहे की आम्ही डिबेटला तयार आहेत. विरोधी पक्षातले जे ज्येष्ठ नेते आहेत ह्या सगळ्यांबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांनी डिबेटला बसावं आणि दूध का दूध पाणी का पाणी हे महाराष्ट्रासमोर होऊन जाऊ द्या ना एकदा.